श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. यंदा 2026 या वर्षी गुरुवारी 26 मार्चला श्रीरामनवमीही आलेली आहे. रामनवमीच्याच दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म हा झालेला आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला रामनवमी ही साजरी करायची आहे. प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव आपल्याला या दिवशी साजरा करायचा आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये रामनवमीचं विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार नवमी तिथीला मध्यान्ह काळामध्ये भगवान श्रीरामांचा जन्म झाला. या दिवशी जगभरामध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. रामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र असा सण आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला अयोध्येमध्ये राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या पोटी भगवान विष्णूंचे 7वे अवतार श्रीरामांचा जन्म झाला. श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम मानले जातात. त्यांनी जीवनामध्ये संयम, नीतिमत्ता आणि आदर्श आचरणाचे पालन केले. रामनवमी हा त्यांच्या आदर्श गुणांना आत्मसात करण्याचा दिवस आहे. तसंच रामाचा जन्म असत्य आणि अधर्माचा नाश करून धर्म व सत्याची स्थापना करण्यासाठी झाला. हा सण दुष्ट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. रामनवमीच्या दिवशी जी व्यक्ती मनोभावे श्रीरामांची पूजा करते, श्रीरामाच्या नामाचा जप करते आणि सत्कर्म करते, त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. प्रभू श्रीरामांच्या कृपेने त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख ही कायमची नष्ट होतात. आणि म्हणूनच आपल्याला श्रीरामनवमी ही अगदी उत्साहामध्ये साजरी करायची आहे. आणि प्रभू रामांची सेवा, पूजा या दिवशी आपल्याला करायची आहे. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती बघणार आहोत की आपल्याला श्रीरामनवमी ही कशी साजरी करायची आहे. या दिवशी आपल्याला श्रीरामांना नैवेद्य काय दाखवायचा आहे आणि प्रभू श्रीरामांची कोणती प्रभावी सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे. श्रीरामांची पूजा सेवा आपल्याला या दिवशी कशी करायची आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि म्हणून घरच्या घरी आपण श्रीरामनवमी ही कशी साजरी करायची आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आणि सर्वात प्रथम तर आपण नवमी तिथी ही कधी आहे हे जाणून घेऊया. 26 तारखेला गुरुवारी अष्टमी तिथी संपून नवमी तिथी ही लागत आहे. 26 तारखेला गुरुवारी अष्टमी तिथी ही सकाळीच संपत आहे आणि त्यानंतर नवमी तिथी ही सुरू होत आहे. रामनवमी ही 26 मार्चला गुरुवारी साजरं करणं हे अत्यंत शुभ मानलं जाणार आहे. याचं कारण म्हणजे या दिवशी दुपारी नवमी तिथीही असणार आहे. या दिवशी रामनवमीचा मध्यान्ह मुहूर्त हा 11:13 ते 1:41 असणार आहे. 26 मार्चला गुरुवारी दुपारच्या काळामध्ये नवमी तिथी असल्यामुळे याच दिवशी आपल्याला रामनवमी ही साजरी करायची आहे. 26 मार्चला गुरुवारी सकाळी 11:46 रामनवमीची तिथी सुरू होत आहे आणि 27 मार्चला शुक्रवारी सकाळी 10:07 रामनवमीची ही तिथी संपणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला 26 तारखेला गुरुवारी रामनवमी ही साजरी करायची आहे. प्रभू श्रीरामांचा जन्म हा दुपारी 12:39 झालेला आहे आणि गुरुवारी 26 मार्चला नवमी तिथी ही सकाळी 11:48 सुरू होत आहे. आणि म्हणून आपल्याला 26 मार्चलाच गुरुवारी श्रीरामनवमी ही साजरी करायची आहे. रामनवमी हा केवळ सण नाही तर भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव आहे. या दिवशी भगवान श्रीरामांची विधीपूर्वक पूजा केल्याने आणि योग्य पद्धतीने पूजा केल्याने तिचे फळ अधिक लाभदायक आपल्याला ठरत असते. रामनवमीचा दिवस हा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो की जे जगाचे तारणहार भगवान विष्णू यांचे 7वे अवतार मानले जातात. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये असं म्हटलं जातं की दुष्ट रावणाच्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान श्री विष्णूने चैत्र शुक्ल नवमीच्या तिथीला आई कौशल्याच्या पोटी आणि राजा दशरथ यांच्या घरी अवतार घेतला. भगवान विष्णूंच्या पृथ्वीवरील श्रीराम अवताराचा उद्देश हा एकच होता की अधर्माचा नाश करणे आणि धार्मिकतेची पुनर्स्थापना करणे हा होय, जेणेकरून सामान्य माणूस हा शांतीने आपले जीवन हे जगू शकेल आणि देवाची उपासनाही करू शकेल. त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख किंवा त्रास हा सहन करावा लागू नये हाच मुख्य उद्देश प्रभू श्रीरामांच्या जन्माचा होता. प्रभू श्रीरामांनी नेहमी सत्याचाच मार्ग हा निवडला. एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी हे 3 महत्त्वाचे गुण असलेले श्रीराम म्हणजे प्रत्येक मनुष्यासाठी आदर्शच आहे. या दिवशी बरेच भाविक हे उपवास करतात. ठिकठिकाणी या दिवशी रामायणाचं पठण हे केलं जातं.
राम मंदिरांमध्ये श्रीरामांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो आणि त्याचप्रमाणे घराघरांमध्ये देखील हा जन्मोत्सव साजरा केला जातो। या दिवशी दुपारी 12:39 प्रभू श्रीरामांचा जन्म हा झाला असल्याने दुपारी 12:39 प्रभू श्रीरामांना पाळण्यामध्ये घातले जाते, त्यांना पाळण्यामध्ये झुलवले जाते आणि पाळणासुद्धा म्हटला जातो। तर या दिवशी आपल्याला श्रीरामनवमी ही घरच्या घरी कशी साजरी करायची आहे, तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर अभिषेक हा करायचा आहे। आणि जर तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती ही जर नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही तर असते, तर त्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक हा करायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी विठ्ठलाच्या मूर्तीवर तसंच भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीवर किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर जरी अभिषेक केला तरीही चालेल। आपण कोणत्याही देवाची सेवा जरी केली तरी ती श्री स्वामी समर्थ महाराजांपर्यंतच पोहोचत असते। मग तुम्ही या दिवशी स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला तरीही चालेल। तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल, श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल, यापैकी तुमच्या घरी जी मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे। आणि अभिषेक करत असताना 16 वेळा आपल्याला पुरुष सूक्त हे म्हणायचं आहे। आणि हा अभिषेक तुम्हाला शुद्ध पाण्याने करायचा असेल किंवा पंचामृताने करायचा असेल तर तुम्हाला जसा करायचा असेल त्या पद्धतीने तुम्ही हा अभिषेक करू शकता। आणि हे अभिषेक केल्याचं जे तीर्थ आहे, जे पाणी आहे, तर ते आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे, तर आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी चमचावर प्राशन करायचं आहे, कारण हे अमृतासमान तीर्थ तयार झालेलं असणार आहे। आणि जे काही पाणी उरेल, जे काही तीर्थ उरेल ते पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला टाकून द्यायचं आहे। मूर्तीवर अभिषेक करत असताना तुम्हाला जर 16 वेळा पुरुष सूक्त म्हणणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही 108 वेळा श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत अभिषेक केला तरीही चालेल। तर या पद्धतीने अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला तांबणात ठेवलेली बाळकृष्णांची मूर्ती किंवा स्वामी महाराजांची मूर्ती किंवा श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा विठ्ठलाची मूर्ती ही उचलून घ्यायची आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आणि त्यानंतर ही मूर्ती तुम्ही देवघरामध्ये स्थापन करायची आहे एका तांदळाच्या राशीवर, किंवा मग तुम्हाला वेगळी पाटावर तुम्हाला ही मूर्ती स्थापन करायची असेल तर मग तुम्ही एक पाट घ्यायचा आहे आणि त्यावर स्वच्छ कापड अंथरायचं आहे आणि त्यावर तांदळाच्या राशीवर तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे। आणि तसंच त्याच पाटावर तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापनाही सुद्धा करायची आहे आणि धूपदीप हा लावून घ्यायचा आहे। आणि यानंतर मूर्तीची पंचोपचार पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि धूपदीप हा ओवाळून घ्यायचा आहे। तुमच्याकडे कुठलं वस्त्र असेल मूर्तीला घालण्यासाठी तर ते वस्त्रसुद्धा तुम्ही मूर्तीला घालू शकता। तर अशा पद्धतीने पूर्ण पंचोपचार पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला प्रभू श्रीरामांची आरती करायची आहे। आणि या दिवशी प्रभू श्रीरामांना तुम्ही जो कुठला गोडाधोडाचा नैवेद्य हा केलेला असेल तर तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। मग तुम्ही अगदी शिऱ्याचा जरी नैवेद्य केलेला असेल तरी तो नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता, किंवा मग डाळ भात भाजीपोळी याचासुद्धा नैवेद्य तुम्ही अर्पण केला तरीही चालेल। त्याचप्रमाणे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांना सुंठवड्याचा नैवेद्य हा सुद्धा अर्पण केला जातो। आणि म्हणून या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांना सुंठवड्याचा नैवेद्य हा सुद्धा आवर्जून अर्पण करायचा आहे। नैवेद्य तुम्ही दुपारी 12 नंतर दाखवलात तरीही चालेल किंवा मग संध्याकाळी दाखवलात तरीही चालेल। तर याप्रमाणे तुम्ही ही सगळी पूजा गुरुवारी 11:15 ते 12:15 या काळामध्ये करून घ्यायची आहे। आणि ठीक दुपारी 12:39 जर तुमच्याकडे एखादा छोटासा पाळणा असेल तर त्या पाळण्यामध्ये तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती किंवा श्रीरामांची मूर्ती किंवा महाराजांची मूर्तीही ठेवायची आहे आणि तो पाळणा हलवायचा आहे। आणि तुम्हाला जो एखादा पाळणा येत असेल तर तो पाळणा तुम्हाला म्हणायचा आहे। तुम्हाला प्रभू श्रीरामांची जी एखादी आरती किंवा एखादा जो पाळणा येत असेल तर तो तुम्हाला म्हणायचा आहे। आणि जर यापैकी जर तुम्हाला काहीच येत नसेल तर मग तुम्ही यूट्यूबला लावून देऊन त्याप्रमाणे प्रभू श्रीरामांची आरती किंवा पाळणा हा म्हणू शकतात। तर याप्रमाणे प्रभू श्रीरामांची पूजा आपल्याला रामनवमीच्या दिवशी करायची आहे। आणि याप्रमाणे प्रभू श्रीरामांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला सेवासुद्धा अवश्य करायची आहे। आणि आपल्याला सेवा कोणती करायची आहे तर या दिवशी आपल्याला आवर्जून 11 वेळा रामरक्षा ही स्तोत्र पठण करायचं आहे। चैत्र नवरात्रीच्या या काळामध्ये रामरक्षा ही सिद्ध केली जात असते, त्यामुळे तुम्ही रामनवमीच्या दिवशी 11 वेळा रामरक्षा स्तोत्र हे जरूर पठण करा। 11 वेळा रामरक्षा स्तोत्र पठण करत असताना आपल्याला पहिले 10 वेळेस जेव्हा आपण रामरक्षा स्तोत्र हे पठण करू तर तेव्हा रामरक्षा या स्तोत्रातील पहिल्या 1 ते 9 ओव्या याच पठण करायच्या आहे। आणि 11व्या आवर्तनाला 11व्या वेळा जेव्हा आपण रामरक्षा स्तोत्र पठण करू तर तेव्हा संपूर्ण रामरक्षा स्तोत्र हे आपल्याला पठण करायचं आहे। या स्तोत्रामध्ये पहिल्या 1 ते 9 ओव्यांनंतर ज्या ओव्या आहेत तर त्या ओव्या या स्तोत्राची फलश्रुती आहेत। आणि म्हणून
पहिल्या 10 वेळेस आपल्याला फक्त 1 ते 9 ओव्या पठण करायच्या आहेत आणि फलश्रुती ही 11व्या आवर्तनाला पठण करायची आहे. चैत्र नवरात्रीच्या या काळामध्ये रामरक्षा ही सिद्ध केली जात असते आणि म्हणून आपल्याला रामनवमीच्या दिवशी 11 वेळा रामरक्षा स्तोत्र हे आवर्जून पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामांचे आवडते भक्त म्हणजेच मारुती राया रामनवमीच्या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांची सेवा ही तर करायचीच आहे, पण त्यासोबतच त्यांचे परमप्रिय भक्त असलेले मारुती राया यांची देखील सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे. प्रभू श्रीरामांची सेवा करताना मारुती रायांची सेवा जर आपण केली नाही तर प्रभू श्रीरामांची सेवा ही पूर्ण होत नाही आणि म्हणून आपल्याला या दिवशी प्रभू श्रीरामांच्या सेवेसोबत मारुती रायाची सेवा ही सुद्धा करायची आहे आणि म्हणून रामरक्षा स्तोत्र पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा मारुती स्तोत्र हे अवश्य पठण करायचं आहे. भलेही मग तुम्ही 1 वेळा किंवा 11 वेळा रामरक्षा स्तोत्र हे पठण करत असाल तरीही तुम्हाला 1 वेळा मारुती स्तोत्र हे रामरक्षा स्तोत्र पठण केल्यानंतर अवश्य पठण करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे तुमच्या घराजवळ जिथे कुठे प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला या दिवशी अवश्य जायचं आहे आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन हे घ्यायचं आहे. तर याप्रमाणे आपल्याला श्रीरामनवमी ही साजरी करायची आहे. या पद्धतीने जेव्हा तुम्ही श्रीरामनवमी ही साजरी कराल तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख, त्रास, बाधा या कायमच्या नष्ट होतील आणि प्रभू श्रीरामांची कृपा तुमच्यावर अखंड राहील आणि म्हणून तुम्ही या दिवशी या पद्धतीने रामनवमी ही अवश्य साजरी करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.